नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या चॅनलवर। आज आपण वाराणसी काशी मध्ये महादेवांचं आवडतं शहर, हिंदूंची सर्वात पवित्र जागा काशी या तीर्थक्षेत्री आपण आहोत। चाललोय गंगेमध्ये आंघोळी करायला। बघू शकता सकाळचे वाजले 6 आणि आम्ही चाललो गंगेवर स्नान करायला। जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक शहर काशी, हिंदूंचं सर्वात पवित्र स्थान काशी। हीच ती काशी महादेवांच्या त्रिशूलावर बसली। प्रलय काळात सुद्धा याला काही होऊ शकत नाही। याच काशीमध्ये मृत्यू जरी आला तरी डायरेक्ट मोक्षाची प्राप्ती होते। त्याच काशीमध्ये आज आपण गंगेमध्ये चाललो। या काशीमध्ये माता गंगा सासरी आल्यासारखी वाटते असं बोललं जातं, कारण सासरी गेलेली मुलगी ही शांत असते। तसेच इथे माता गंगा इथे काशीमध्ये शांत असते। जिथे गंगेचा उगम होतो गंगोत्री, तिथपासून ते काशीपर्यंत गंगा लटकट असते, ती माहेरी असे बोलतात। आणि जशी ती काशीला येते ती सासरी आल्यासारखी वाटते, शांत होते। चला आता आपण जाऊ आणि गंगेत स्नान करू। बघू शकता याच काशीच्या गळल्या आहेत ज्या फेमस आहेत। काशीमध्ये आल्यानंतर वेगळीच वाईब आहे। बघू शकता हे जे जुनं शहर मी खूप जुनं आहे हे दाखवून देतो। काशी एकदम शांत शहर आहे, माझा आवडता शहर आहे। महाराष्ट्रातील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या संबंधित असलेली सर्व ठिकाणं जर सोडली तर भारतातील सर्वात आवडतं ठिकाण माझं जर कोणतं असेल तर ते काशी। इकडे मृत्यूसुद्धा सेलिब्रेट केला जातो आणि ह्या गल्ल्या काशीच्या गल्ल्या वेगळाच भारी आहे, शहरच भारी आहे। हे बनारस ती गली आहे, फेमस जगातील सर्वात जुना शहरांपैकी एक शहर। भगवान शंकराच्या त्रिशूलावर बसलेलं हे शहर। प्रलय काळात सुद्धा या शहराला काही होणार नाही। हिंदू शास्त्रानुसार या शहरात मृत्यू जरी आला तरी डायरेक्ट मोक्षाची प्राप्ती होते। असं हे काशी शहर, हिंदूंचं सर्वात पवित्र ठिकाण। 6 वाजलेत आणि आताशी हे शहर जास्त झाले। बघू शकता वाराणसी, वरुणा आणि असी या दोन्ही नद्यांच्या मध्यात बसलेले शहर, पुण्याला वाराणसी सुद्धा बोलतात। माता गंगा दिसायला लागले। गंगा तव दर्शनात मुक्ती। इकडून उतरलो आपण। चला पहिले आता जाऊन आपण आंघोळ करू, स्नान करू, गंगा स्नान करू। त्यानंतर पुढचा कार्यक्रमाचा रूपरेषा आपल्याला ठरवता येईल। शांत गंगा आहे, भरपूर लोक आहे तिथे। बजरंगबली, जय श्रीराम। काशीची वाईब दिसायला लागली। बघू शकता हीच ते घाट आहेत, ती वेगळ्या लेवलला दिवस काशीला वेगळी सुंदरता प्रदान करतात। बघू शकता इकडे बोट सुद्धा आहे। इकडे आमचे लोक चाललेत। काशीची वाईब यायला लागलेत बघा। बनारस, काशी, वाराणसी हीच ती काशी आहे जिथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी काशी विश्वनाथ हे प्रसिद्ध असं ज्योतिर्लिंग आहे। होऊ शकता आपण राजघाटावर आहोत, सगळीकडे आंदोलन करतायत। आपण सुद्धा आता उतरू गंगेमध्ये। सकाळचे वाजले 6:15 आणि काशीची वायू यायला लागले। सर्व गंगा स्नान करतात तिकडे। बघू शकता हे बाबा आपल्या बरोबर आले, हे वारकरी आहेत। चला आता आपण स्वतः गंगेत उतरून स्नान करू आणि पुढचा आता कार्यक्रमावर ठरवू। हर हर गंगे, हर हर गंगे। तन मिट्टी है मन माया, भगवा चोला तन पे जो तू। आता आपण स्वतः गंगेत जाणार आहोत। गंगा तव दर्शनात मुक्ती। स्वतः जाऊन आता आपण गंगा स्नान करणार आहोत। जो चला गया वो लौट के फिर ना आए, तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए। हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे गंगे, हर हर गंगेत स्नान करून आले। यावर्षी आपले दुसरा गंगा स्नान आहे।
पहिले तर गंगासागरमध्ये झालेला आणि आता हा काशीमध्ये राजघाटावर झाला आहे. बघू आपल्याला जर चान्स मिळाला तर दशाश्वमेध घाट जो काशीचा सर्वात प्रसिद्ध घाट आहे, पवित्र घाट आहे, तिकडे सुद्धा आपण अंगल करू. पण बघू शकता गंगेच्या या घाटावर, राजघाटावर आपल्या गंगास्नान केलेलं आहे आपण. आता आपण पुढे जाऊ, पण जाऊयात दर्शनाला. दर्शन मंदिरा रांगेत दर्शनाला आता उभं राहू. विश्वनाथ, काशी विश्वनाथ यांचं दर्शन घेऊ. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये हे सर्वात पवित्र असं स्थान आहे. इकडे आता बोटिंग सुरू झाले. आपण आता निघतोय. आपली गंगा स्नान झालेलं बघू. आता आमच्या इकडे आलेली पब्लिक आहे, त्याच्यासोबत जो मी आलोय तर आम्ही निघतोय. चेंज करू. चेंज केल्यानंतर मग पुढे जाऊ. काशीमध्ये पवित्र गंगा स्नान झालं. तुम्हाला कसं वाटतंय? यासाठी खूप जन्माचं पुण्य लागतं का तुम्हाला? या काशी क्षेत्रामध्ये तुमचे पाय लागतात. हिंदूंचं सर्वात पवित्र ठिकाण काशी. इकडे तुम्ही आले, तुमचे काय भावना आहेत सांगू शकता तुम्ही? गंगा स्नान जस्ट झाले तुमचा, बोला. झाला आणि एकदम प्रसन्न मन वाटतंय. तुम्हाला काय वाटतं काका? आम्हाला पण वाटतं. आमचे आजोबा पंजोबा अपर आजोबा सगळे बघून गेले, आता आम्ही त्यांच्या पाय देत आलो. गंगा स्नान झालं, सर्वांचा सर्व आनंदी आहेत. आनंदी. जय गंगामाई. काका तुम्हाला कसं वाटतं गंगा स्नान झाला? असं पवित्र झाल्यासारखं वाटतं. आपल्या हातून कलत नकलत जे पाप झाले असतील ते पाप फेडण्यासाठी ही लोक गंगेत येतात आणि आपली पाप इथं सगळी सोडून जातात आणि आपला देह पवित्र करून घेतात. अशी ही गंगा मैया आपल्या हिंदू देवतांचे पवित्र स्थान, जिथे देवी देवता सुद्धा स्नानासाठी येतात. अशी ही गंगा मैया. त्या गंगेमध्ये हिंदू शास्त्रानुसार असं बोललं जाते की गंगा मैया ज्यावेळी काशीला येते त्यावेळी ती सासरी आल्यासारखी असते, म्हणजे शांत असते. ज्यावेळी मुली सासरी जातात त्यावेळी जसं त्या शांत असतात तशी ही गंगामाई इथं शांत आहे. बघू शकता. चला पुढे जाऊ. आता सर्व पाप आणि धुतली जातात आणि मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. अशा या काशी तीर्थक्षेत्री आपण आलेलो करण्यासाठी भगीरथाने ही गंगा आणली होती. ती विश्वनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात पवित्र ज्योतिर्लिंग याचं आपण दर्शनाला उभं राहू. त्यात हा काकी तुम्हाला कसं वाटतंय? आपण गंगा स्नान केलं, कसं वाटलंय? चांगलं. सगळी पाप आपण धुवून गेली. आता पुढच्या वर्षी परत आयच्याकडे जाऊन जाम कोंबड्या कापू. काका आपला गंगा स्नान झालं, कसं वाटतं तुम्हाला? हा एकदम प्रसन्न झालं ना? या आणि एकाश्रीपुरी काशी मथुरा अयोध्या झाली, तशी पण झाली, पण झाली. कुठले तरी पुण्य असतील, खूप चांगली झाली. झाली. हा ते कसं खूप चांगलं झालं दर्शन. चला आता आपण प्रत्येकाची मजा आली, मन प्रसन्न झाले. काकांची प्रतिक्रिया मला जरा जास्त आवडली. आता माझी आजी आहे, त्या आजीला बघून आम्ही थरथर कापतो. आता ती माझ्याबरोबर बघू शकता आपण, तिच्या प्रतिक्रिया घेऊ आपण. हा तिला आम्ही नदीत नेऊन डुबवले. आहे कसं वाटलं नदीमध्ये आई धरून? तुला कसं वाटलं? बोल. बरं वाटलं. मन प्रसन्न झाला. सगळी पापा विपा केलेली आपण गलत नकलत ती सगळी धुवून गेली गंगेमध्ये. कसं वाटलं गंगा नदीमध्ये आंघोळ करून? तुला जरा सांग. हा बरं वाटलं. आयुष्यभर जमीन जपून ठेवले, तिकडे ती पळून दिली तर काय होईल? कोण नाही याचा. म्हणजे इथं तुला ही जागेवरच राहणार आहे. बाबा बघा आंबोलीवाल्यांना ऐकता काय बोलते. हे टीव्हीवर दिसणार आहे, युट्यूबला. बघू शकता फ्रेश होऊन बाहेर पडलोय, कुर्ता घातलाय आणि आता दर्शनाला चाललोय. आपण मंदिराच्या. ऑटोमध्ये बसलोय आपण. काशीच्या गल्ल्यातून निघून आता मेन रोडवर आलोय आपण. इकडे सोडले ऑटोवाल्यांनी, 20 रुपये घेतलेले. आता इथून 500 मीटर आहे, चालत चाललोय आपण. चला. आणि इकडे ह्या अशा सायकल रिक्षा 30 रुपये घेतात मंदिराजवळ. स्पेशल माझ्या आईची रिक्वेस्ट होती, त्या दर्शनाला गेलास तर गांधी टोपी घाल. तर मी आता गांधी टोपी घातले. गॉगल रिपो करतो नाही तर ओरडाची. चला गांधी टोपी घातले मम्मी. हा तिने स्पेशल बॅगमध्ये टाकून दिली की गांधी टोपी घाल. महाराष्ट्रीयन संस्कृती दिसली पाहिजे. नक्कीच आपल्या कल्चर म्हणजे आपल्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे. हीच पुढे गेली पाहिजे. त्याची लेगेसी पुढच्या जनरेशनला आपण पास ऑन केली पाहिजे, पुढे दिली पाहिजे. संस्कृतीसाठी बिघडवू नका. आपली संस्कृती ही महान असते आणि आहेच. महाराष्ट्रीयन संस्कृती ही कुठेच बघायला मिळणार नाही. आपण काशी किंवा बनारस किंवा वाराणसी फिरतोय. ही नावं आहेत या शहराला. माझं आवडतं शहर आहे वाराणसी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधातले जर जागा सोडल्या तर माझ्या भारतातील दुसरं सर्वात आवडतं ठिकाण कोणते असेल तर काशी आहे. मंदिर परिसर सुरू झालाय, बघू शकता. फुलं सुरू झालेत. हा जांभळं
तोंडाला पाणी सुटला. पण आता आपण काहीच करणार नाही आहोत, पहिले दर्शन घेऊ. आज आपण पहिले विठोबा मग पोटोबा करणार आहोत. हर हर महादेव. दूरवरून टेम्पल दिसू लागले, बघू शकता हे टेम्पल आहे, हे जे दिसतंय त्याच्यामध्ये आता ऑटो आली. टेम्पल नवीन टेम्पल बांधलाय, तो दिसतोय. टेम्पल जवळ आलाय. वृंदावनात जशी गर्दी होती, मथुरेत जशी गर्दी होती, त्यानंतर गोकुळात जशी गर्दी होती, आत्ता आज आपण अयोध्येचं दर्शन घेतलं. अयोध्येत जशी गर्दी होती तशी काशी विश्वेश्वराला सुद्धा गर्दी आहे, दिसते. रश हळूहळू वाढत चालले. जिथे यायला सुद्धा फार पुण्य लागतं. पुण्य असल्याशिवाय, पुण्यासाठी असल्याशिवाय तुम्ही इकडे येऊ पण शकत नाही. तुम्हाला त्याचा बोलवणं येणं गरजेचं असतं. कितीही पैसे असले तुमच्याकडे तरी तुम्ही काशीला येऊ शकत नाही जोपर्यंत तुमच्या पाठीशी पुण्य नसेल, पुण्याई तुमची नसेल तर तुम्ही इकडे येऊ शकतच नाही. आणि त्या काशीमध्ये नुसता मृत्यू जरी आला तरी पण तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर तुमचे संपूर्ण पाप धुतली जातात, अशी शास्त्रांमध्ये मान्यता आहे. त्या काशी विश्वनाथ बघा इकडे लिहिलं आहे, काशी विश्वनाथ द्वार एंट्रन्स आहे. तिकडे आपण आलेलो आहे. बघू शकता नवीन बांधलेलं, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी बांधलेलं नवीन काशी विश्वनाथाचं मंदिर आहे. पहिले इथे गल्ले गल्ले होते, मी आलेलो आहे 2019ला त्यावेळी, पण आता मंदिर स्पष्ट दिसतंय. आपल्याला सुद्धा आतमध्ये जायचं आहे. भरपूर गर्दी आहे, बघू शकता. इकडे VIP दर्शनासाठी सुद्धा पासेस मिळतात. आम्ही पास काढले, हा पास आहे. आणि त्या पाससोबत आम्ही 3 पास काढले तर 3 प्रसाद सुद्धा दिले मंदिर समितीने. हा दादा नवी मुंबईचा आहे, आपल्याला भेटलाय, शर्मा म्हणून नाव द्या मित्रा. निलेश. जिकडे इकडे जातोय आपण UP मध्ये सगळे मराठी भेटतात. ऑटोपासून सगळे आपल्याला भेटले. आणि हा VIP पास काढलाय आपण आणि VIP दर्शन घेणार होतो आपण आज, कारण गर्दीच गर्दी आहे. हे काय तुमचा प्रसाद तर आपल्याला दिले, त्याच्यासोबत चांगली सुविधा आहे. मी म्हणतो VIP पाससोबत जर प्रसाद असेल 300 रुपये, पण सगळीकडे 300 रुपये घेतातच, पण त्याच्यासोबत प्रसाद देत नाहीत. बोलू शकता रांग किती लांब आहे, नजर कोण पोचत नाही एवढी लांब रांग आहे. आपण VIP दर्शन घेतोय. माझ्यासोबत परशुराम शेलार काका आहेत. चला आपण आता दर्शनाला जाऊ. बोलो काशी विश्वनाथ महाराज की जय. हर हर महादेव. फुल महाराष्ट्र नाटक केलं आपण. बघू शकता गांधी डोके घेतले. लॉकर तिकडे अवेलेबल आहेत VIP पास असल्यामुळे. आता काही तसं टेन्शन नाही. कुठून रे? चला तो विचारतो की हा पोलिसांना, तो इकडचा UPचा आहे, पण तो मुंबईला स्थायिक झालेला आहे. मराठी फार सुंदर बोलतो. त्याने मला तिकडे ओळखला. 4 नंबर गेटवर जायचं आहे. काशी विश्वनाथ यांचं एंट्रन्स बघू शकता. एंट्रन्स आहे हा, मेन एंट्रन्स. काशी विश्वनाथ द्वार, दानपात्र. या इथे आपण आता आपले बॅग्स वगैरे ठेवणार आहोत. VIP दर्शन असल्यामुळे अलाउड आहे आपल्याला मोबाईल. बघू शकता आपण तिथे टोकरी घेतले, तिथे बेलफूल आणि प्रसाद आहे. आता आपण परत चाललोय दर्शनाला. गर्दीच गर्दी आहे. आपण आता दर्शनाच्या रांगेत उभं राहणार आहोत. आपल्यासोबत माझ्या बरोबर आलेले गावचे माझे शेलार काका आहेत. इकडे ही नॉर्मल रांग आहे. गर्दीच गर्दी आहे. नवीन कॉरिडोर आहे, बघू शकता. हे यूट्यूबर आहे. चॅनल नेम हां आता आपल्याला सोडलेले आतमध्ये त्यांनी. चला आपण चाललो आता दर्शनाला बाबा विश्वनाथांच्या. कॉरिडोर आपल्याला आतमध्ये सोडलेले. आपल्याबरोबर शेलार काका आहेत. काका काशी विश्वनाथाचं दर्शन घेणार आहोत. आता आपण जाऊयात पुढे. आपल्याला पुढे पाठवले त्यांनी. आता आपण आतमध्ये आलोय कॉरिडोरच्या. बघू शकता काशी विश्वनाथ कॉरिडोर. आतमध्ये आलो आपण. फार सुंदर बनवलं यांनी. पुढचं आता आपण दृश्य बघू शकता. आपण पूर्ण आतमध्ये आलो. VIP लाईनीमध्ये उभे आपण. बघू शकता इकडे एंट्रन्स दिसतोय. बघू शकता नवीन कॉरिडॉरचं काम झालंय. हे नंदीद्वार म्हणून आहे. इकडे नवीन दास मोदी यांच्या हत्ये याचं उद्घाटन झालंय. आपण काशी विश्वनाथ हिंदूंचं सर्वात पवित्र ठिकाण इकडे आलोय. रांगेत उभे आहोत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं. आपल्या सोबत काही बिहारी माणसं आहेत. नमस्ते आंटी, कहाँ से हो? बिहार से हो.
अभी सिर्फ काशी विश्वनाथ जी या कहाँ घूमने? बस यही बिहार से एक ही घूमने आए? ओके, बगल में 5 घंटे का रास्ता है। और ये तो मुंबई से भाई है मेरा। चलो अभी हर हर महादेव करते हैं, दर्शन लेते हैं। आप कहाँ से हो? नवी मुंबई। नवी मुंबई महाराष्ट्र। हां हे चाललेत लोक इकडेच, इकडूनच आम्हाला जायचं आहे। ती सुद्धा लांब आहे, 40 मिनटं बोललेत, पण मला असं वाटतं 1.5 तास होऊन जाईल। बघू शकता आपण ही नॉर्मल दर्शनाची रांग आहे आणि हे जे आहे ते VIP दर्शनाची रांग आहे। आता आपण चाललोय मेन एंट्रन्स बघायला। बघू शकता आपण दर्शन करून आलेलो आहे। हा एक्झिट मार्ग आहे, हा काशी विश्वनाथ यांची एंट्रन्स आहे। बघू शकता इकडून आपण आता बाहेर पडलो, दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो। बघू शकता शेलार मामा आणि मी होतो दर्शन घेऊन बाहेर आलेलो। आपल्या गळ्यात ती माळ टाकलेली आहे तिकडे काशी विश्वनाथाच्या वर जी चढवलेली माळ होती ती माझ्या गळ्यात टाकली त्या पुजाऱ्यांनी। बघू शकता आता आपण हा एंट्रन्स आहे काशी विश्वनाथाचा। आता मी बाहेर पडतो इथून। काका कसं झालं दर्शन? दर्शन कसं झालं? एकदम। चला काशी विश्वनाथाचं दर्शन झाल्यावर आपण बाहेर पडतो मंदिराच्या। इकडून एक्झिट आहे। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव। फार सुंदररित्या झालं आपलं दर्शन, 1.5 तास दर्शन झालेलं आहे। आता आम्ही बाहेर पडतो निघतोय, आमचा एक मेंबर आम्हाला सापडत नाही आहे। शेवटी दर्शन घेऊन बाहेर पडलोय आपण। फार सुंदर दर्शन झालं, 1.5 तासात दर्शन झालं। VIP लाईनमध्ये तरी पण गर्दी जास्त होती, आता ओसरती गर्दी आहे। त्र्यंबकेश्वर किंवा बाकीच्या ज्योतिर्लिंगांना जेवढी गर्दी असेल तेवढी गर्दी इथे नव्हती, आम्हाला सापडली नव्हतं। आम्ही एक्झिट मारतोय किंवा एक्झिटला येतोय। काशी विश्वनाथाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही येते साडी, याला बनारसी साडी मला मदत करते माझी मामी। ही बघा, ही आम्हाला आवडलेली साडी आहे, मी माझ्या आईला घेतोय। दाखवलेत दादा, बनारसी साडी आहे। आपण आणखी एक साडी विकत घेतली या दुकानातून, बघू शकता। या दादाने दादा कितनी प्राइस है इसकी? कितनी प्राइस दी में दी है? 1000 रुपये में। नाम त्या शॉपचा दुल्हन साडी विश्वनाथ मंदिर। बघू शकता इकडे मंदिराचं गेट इकडे समोर दिसते, समोरच दुल्हन साडी आहे। तुम्ही नक्की येऊन इकडे व्हिजिट करा। तुमचं नाव दादा? संदीप पांडेला भेटा, तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये देईल। ही साडी आपल्याकडे 4 साडेचार भेटेल, पण इकडे त्यांनी मला 1000 रुपये दिले। धन्यवाद ताई। आईला साडी घेतल्यानंतर आपण इथनं निघतोय। आपण काशी विश्वनाथ फिरतोय। आपण आत्ताच काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं, थोडी शॉपिंग केली, आईला साड्या घेतल्या आणि आता आपण चाललोय दशाश्वमेध घाटाकडे। इकडेच दशाश्वमेध घाट आहे, आपण चाललोय। हिंदूंची सर्वात पवित्र जागा भूमी काशी, आणि काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर ब्रह्मदेवाने जिथे 10 घोड्यांचा बळी दिलेला आणि भगवान शंकर यांचं स्वागत केलेलं, अशी एक दंतकथा आहे। आणि अजून एक अशी दंतकथा आहे दशाश्वमेध घाटाबाबतीत की 10 अश्वांच्या घोड्याच्या रथावर बसून तिकडे ब्रह्मदेवाने दशाश्वमेध यज्ञ केलेला, शंकराला प्रसन्न करून घेतलेलं, अशी 2 तिथे दंतकथा आहेत। तिकडे आपण चाललो दशाश्वमेध घाटाकडे। चला आता दशाश्वमेध घाटाकडे जाऊ। आपण काशी फिरतोय, दशाश्वमेध घाटाकडे चाललोय। बघू शकता गर्दीत तितकी मोठी रांग आहे। आपण VIP तिकीट घेतलं ह्याच्यासाठीच की आपल्याला जास्त रांगेत उभा नाही राहायला पाहिजे। 12 वाजले तरी पण आपल्याला 1.5 तासात दर्शन झाला। तर पुढे जाऊया। जनरल इलेक्शनचे दिवस आहेत, ते लोकसभा इलेक्शन्सचे दिवस आहेत। काशी गजबजले, नेहमीप्रमाणेच गजबजले। काशीची गल्ली आणि जुना शहर आहे। काशी फिरण्याची मजाच वेगळी आहे। मागे मी 2019ला आलेलो, त्यावेळी मंदिर नव्हता, पूर्ण गल्ल्या होत्या आणि त्या गल्ल्यांमध्ये अडकून पडलेला छोटासा असं मंदिर होता। मंदिराच्या बाबतीत एक गोष्ट सांगतो, तिकडे ह्या मंदिरात जरी आलो ना तरी आपल्याला आपण मराठी किंवा महाराष्ट्रीयन असल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातून असल्याचा गर्व वाटतो। कारण इकडे मराठ्यांचे उत्तरेतील जे सरदार होते मल्हारराव होळकर यांच्या पत्नी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराला सोन्याचा पत्रा कळसाला चढवलेला आहे। औरंगजेबाने
1669 मध्ये जो तोडलेला, त्याच्यानंतर ज्यावेळी मराठीशाही 1757 मध्ये स्ट्रॉंग झाली, अहिल्याबाई होळकरांनी तिथे सोन्याचा पत्र चढवलेलं आहे. खूप गर्व वाटतो. आपण काशी गजबजली आहे. दशाश्वमेध घाटाकडे चाललोय आता आपण. काशीमधलं माझं दुसरं सर्वात आवडतं ठिकाण आहे. जर आपल्याला जमलं तर आपण बोटिंग करू. गंगेवर आलोय आणि बोटिंग नाही केली म्हणजे जरा वेगळाच वाटतो. फटाफट चाललोय मी. पटकन बोटिंग करू. बरोबर कोण नाही माझ्या. आपण जी शॉपिंग करायची ती पटकन शॉपिंग करून घेतली. आपल्यासोबत फॉरेनर, आपल्याला फॉरेनर दिसते काशी फिरताना. इकडे मी एक गोष्ट ऑब्झर्व केली. इकडे फॉरेनर्स भरपूर येतात. आपले लोक उगाच त्यांना त्रास देत राहतात. तर त्यांना ते लोकांचं एकच एक्सपेक्टेशन असतं आपल्याकडून की आपण ना त्यांच्या खूप जवळ जातो. त्या लोकांच्या खरंच जवळ जातो. त्यांना तेवढी जवळीक देऊ नका. त्यांना फ्री सोडा. त्यांना आपण एकदम VIP ट्रीटमेंट नका देऊ. ते पण त्यांच्या देशातले एक सामान्य नागरिक असतात. ते फक्त बघायला येतात. उगाच त्यांच्या जवळ जाऊन त्यांना त्रास देऊ नका. त्यांना फ्री सोडा. एवढंच चांगलं आहे. भरपूर फॉरेनर्स हेच कंप्लेंट करतात की इंडियामध्ये गेल्यानंतर ते इंडियन्स लोक आमच्याकडे खूप किती जरी बोललं तरी चिटकूनच राहतात. बोलायला येतात, हे घ्या ते घ्या. काही गरज नाही आहे. ती पण सामान्यच माणसं आहेत. त्यांच्या एवढ्या पण जवळ जाऊ नका. आपण आता पोहोचतोय. बघू शकता जुनी काशी, वाराणसी किंवा काशीमधले माझं आवडतं घाट आहे. तिकडे आपण पोहोचलोय. बघू शकता तिकडे लिहिलं आहे दशाश्वमेध भवन. इकडे आपण आलेलो आहे. हा तोच घाट आहे जिथे गंगा आरती होते. बघू शकता दशाश्वमेध. भगवान शिवशंकरांची तिथे प्रतिकृती आहे आणि 10 घोडे यांचं 10 दशाश्वमेध यज्ञ केलेला ब्रह्मदेवाने आणि भगवान शंकरांना इकडे प्रसन्न करून घेतलेलं. हाच तो पवित्र घाट आहे. हिंदूंची पवित्र जागा काशीमधली. दुकानच दुकान आहेत. इकडे जर मी आलोय तर बोटिंग जरूर आहे ना बाबा. हर हर महादेव. काशी में सिर्फ हर हर महादेव नहीं कहते ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. आपण गंगा आरती जिकडे होते तो घाट दशाश्वमेध घाट, काशीचा सर्वात जुना घाट. याच घाटावर ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली होती आणि महादेव यांना प्रसन्न करून घेतलं होतं आणि स्वागत केलं होतं पृथ्वीवर. काशीचं महात्म्य तुम्ही वाचलंच असेल. इकडे नरेंद्र मोदी किंवा भारताचे पंतप्रधान आले तर इकडेच बसतात, या साईडला असतात आणि इकडे गंगा आरती होत असते. बघू शकता गंगा आरतीचं हे ठिकाण आहे. दशाश्वमेधावर आलेलो आपण. नमस्कार करूया. मामी गंगे. शेवटी आपण आलोच दशाश्वमेधावर. माझं काशीचं आवडतं घाट आहे. म्हणजे काशीचा घाट तर मणिकर्णिका वगैरे राजघाटावर आपण सकाळी आंघोळी केली. पण हा जो आहे तो मेन घाट आहे काशीचा, गंगेचा. चला आता आपल्याला जमलं तर आपण बोटिंग सुद्धा करू. गजबजलेला दशाश्वमेध घाट काशीचा मुख्य घाट आहे हा. इकडे गंगा आरती होते. बघू शकता दशाश्वमेध घाट बघताय आणि तो तिकडचं मंदिर आहे. तिकडे जर VIP कोणी आला आरती बघायला गंगेची तर तिकडे बसवण्यात येतं आणि इकडे गंगा आरती होते. इकडे बोटिंग आहे आणि इकडे आलोय तर बोटिंग तो बनतीये ना भाई. चल बोटिंग करू. गंगेचे घाट बघू शकता तुम्ही. घाटच घाट आहेत. तुम्ही भली मोठी इकडे एक बोट आहे. काम चालू आहे. आपल्याला बोटिंग मिळणार आहे की नाही ते पण माहित नाही. दशाश्वमेधाकडे आलोय आपण. बोटिंग भेटली पाहिजे यार. काय पण करून बोटिंग भेटली पाहिजे. देशाची सांस्कृतिक राजधानी काशी. बघू शकता जिकडे तिकडे धर्मांची कामं होते तिकडे जो तो बोटिंग. गंगेवरची मजा. खूप ट्राय करते पण बोटवाला काय भेटतच नाही. खूप जास्त चार्जेस सांगतात. सिंगल असल्यामुळे ते बोलतात 2000 3000 काही बोलतात 1800. आणि मी मागे आलेलो तो 40 रुपयामध्ये गेलेलो. फक्त पब्लिक होती. आता पब्लिकमध्ये जरी असलं तरी पण ते बोलतात 450 400 लूट माझं दिसून. अरे 220 रुपयामध्ये आधी नदी फिरेन आमची. ही गंगा आहे ती पातळ गंगा आहे. बाकी दुसरं काय नाही. चला तसं नाही पण 400 रुपये जास्तच होतात. 150 100 200 पण ते ठीक आहे. 400 500 कुठं 20 मिनटं फिरणार. जास्तीत जास्त 25 मिनटं.
शेवटी आपल्याला भेटलेली आहे बोट. आता बोटमध्ये चाललोय, मला बोटमध्ये उभे राहिलोय, गंगा फिरतोय आपण. वाराणसी जिकडे गंगा आरती होईल. आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही आज गंगा आरतीला थांबणार नाही आहोत म्हणून बोटिंग करतोय मी. बघू शकता इकडे ही भली मोठी बोट आहे, इकडे आपण बसणार आहोत, इकडून बोटिंग करणार आहोत. ही आपली बोट आहे. बघू शकता आतमध्ये माणसं भरली, रिकामी आहे, दुपारी असल्यामुळे गर्दी नाही आहे. तो दादा ट्राय करतोय, किती येतील तेवढी भरतील. बोट सुटली आता आपली, बघू शकता. चलो हर हर महादेव. आपण गंगेवर बोटिंग करतोय. ओंकारेश्वरला आपण नर्मदेवर बोटिंग केली होती. 5 वर्ष अगोदर आलेलो त्यावेळी आपण सुद्धा इथे बोटिंग केली होती, परंतु छोट्या बोटीने बोटिंग केलेली. बाबा विश्वनाथजींच्या म्हणजे त्या शिवलिंगावर चढवलेला हा हार आहे. त्या पुजाऱ्याने माझ्या गळ्यात घातलेला. मला कुठं वाटतच नाही, परंतु वाहता सीन आहे, होऊ शकतात काय दृश्य. वा भारी बोटिंग. गंगा नमामि गंगे. आणि हलकासा पाऊस पडायला लागलाय. त्या बोटीने आपण मागे आलेलो तेव्हा बोटिंग केलेली, फार सुंदर अनुभव होता. आता आपण मोठ्या बोटीने करतोय. आपण उत्तर दिशेला, हा जो घाट आहे तो दक्षिण दिशेला आहे आणि हा काशीच्या उत्तर दिशेच्या घाटावर आपण पोहोचलोय. पण गंगेवर बोटिंग करते, बघू शकता इकडे आंदोलन करते. जो तो स्नानाचा मनसोक्त आनंद घेतोय. मी हे सांगत होतो की जर तुम्ही कधी वाराणसी किंवा काशीला आलात तर तुम्ही दशाश्वमेध घाटाकडे आलात तर तुम्ही दक्षिणेला कधीच स्नान करून आता उत्तरेला या बोटिंग करून तुम्ही असं बाहेर येऊन इकडे मस्त जागा आहे आंघोळीसाठी, पाणी सुद्धा स्वच्छ असतं, तर तुम्ही इकडेच या स्नानासाठी. आम्ही आज सकाळी राजघाटावर गेलेली. माझी इच्छा इकडेच करायची होती, परंतु सर्वांनी तिकडे जायचं ठरवलं म्हणून आम्ही तिकडे गेलो. मस्त स्वच्छ आणि ते एकदम इकडे तिथं खोल पाणी वगैरे नाही आहे. बघू शकता इकडे बोट आमची लागते. दादाची मेहनत, गंगेची मेहनत बघा. इकडे लावले दोन अशा प्रकारे अटॅच केल्या जातात. त्याच्यानंतर मग उतरतो आपण. चलो 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 चलो. बघू शकता गंगेच्या उत्तर साईडला आपण उतरलोय. इकडे तो दशाश्वमेध घाट आहे आणि इकडे आपण उतरलोय. बोटिंग केली आपण गंगेवर बोटिंग केली. आता आपण परत चाललोय दशाश्वमेध घाटाकडे आणि नंतर मग आपण जाऊ हॉटेलला. एवढाच वेळ होता आपल्याकडं काशी फिरण्याचा. फार सुंदर दर्शन झालं काशी विश्वनाथाचा. मंदिर सुद्धा फार नवीन बांधलेलं, फार सुंदर आहे. आता आपण एक बोट बघू आणि बोटीने परत जाऊ महागंगा. हर महादेव. गंगेवर बोटिंग केली आपण. आता बोट शोधूया घरी जाण्यासाठी. आता असे वांदे झाले, इकडे पाऊस पडतोय आणि बोट मिळत नाही. आपल्या नशिबाने आपल्याला बोट भेटली, लवकरच भेटली. उत्तरेकडचं हे गंगेचं वाळवंट बघू शकता. तिकडे उंटावर सुद्धा उंटावरची राईड सुद्धा आहे. हे दूरवर दिसतंय आपल्याला. आपल्याकडे वेळ नाही काहीच करण्यासाठी. बघा तिकडे रायडिंग करतात ते उंटावरून रायडिंग आहे इकडे. हे सुद्धा एन्जॉय करू शकता तुम्ही. म्हणून तरी तुम्ही आलात तर त्या साईडला तुम्ही तिकडेच येता. त्या साईडला कधीच राहू नका. तिकडनं बोट करा, मग इकडे या उत्तरेला. इकडे उत्तर साईड आहे आणि मग इकडे तुम्ही एन्जॉय करू शकता. बघू शकता किती स्वच्छ आहे इकडे नदी. तिकडे सर्वजण येतात त्याच्यामुळं तर ती घाण होऊन राहते. आता आपली बोट सुटली बघू शकता. फॉरेनर्स सुद्धा एन्जॉय करतात बघू शकता. फॉरेनर्स आहे ते. गंगा
आपल्याला बोटवाल्याने इकडून आणलं. हा दादा आहे आणि इकडून आपल्याला तो दिसतात ते येल्लोइश दिसतात. हा खरा काशी विश्वनाथाचा मंदिराचे कळस आहेत. तिकडे आपल्याला तो सोडणार आहे. होऊ शकतं तिकडे गर्दी आहे दर्शनासाठी. ललिता घाट म्हणून नाव आहे त्याला. आता तिकडे आपल्याला ते सोडतील. सोडल्यानंतर आपण उतरू आणि पुढच्या प्रवासाला जाऊ. होऊ शकता समोरचं दिसतोय जो एंट्रन्स दिसतोय तोच काशी विश्वनाथ मंदिराचा एंट्रन्स आहे. इकडूनच डायरेक्ट तुम्हाला दर्शनाला जाता येईल. तो गंगेला डायरेक्ट कनेक्ट केला आहे. तुम्ही हा घाट बघू शकता. हाच तो घाट आहे मणिकर्णिका घाट. इथे 24 तास चिता जळत असतात. मृत्यू सेलिब्रेट करण्यात येते इथे. आणि इथे जे यांना जाळण्यात येतं ते त्यांना डायरेक्ट स्वर्गाची प्राप्ती होते असे शास्त्रात सुद्धा मान्यता आहे. मणिकर्णिका घाट होऊ शकता. हाच तो मणिकर्णिका घाट आहे. 24 तास इथे मृत्यू जळत असतात. होऊ शकता आता पण जळत आहेत. हे सांगतायत बघा मणिकर्णिका घाट. आणि हा एंट्रन्स काशी विश्वनाथाचा मंदिर है जो 51 किलो सोना से बना हुआ है. मणिकर्णिका घाट बघितला आपण. त्याच्यानंतर हा एंट्रन्स आहे. हा काशी विश्वनाथाचा एंट्रन्स आहे. काशीचे हे जुने घाट बघू शकता. तो ललिता घाट बघितला. तिकडे तो एंट्रन्स बघितला आपण. आणि त्याच्या पुढे तो मणिकर्णिका घाट 24 तास जिथे सीता जळतात ते बघितले आपण. आणि हा जुने घाट आहे. असे अनेक घाट इथे आहेत. मीर घाट आपण उतरलो तो दशाश्वमेध घाट. तो मेन घाट आहे काशीचा. तिकडेच गंगा आरती होते. अशा रीतीने आपली बोट राईड संपलेली आहे. बोट लागलेली बघू शकता किनाऱ्याला. चला आता आपण जाऊ. बाहेर पडतोय आता आपण. बघू शकता बाहेर पडलो. बोटिंग केली आपण. फार सुंदर वाटलं. आता आपण बाहेर पडतोय आणि चाललोय. काशी भ्रमण केली आज आपण. फक्त गंगा आरती नाही झाली ठीक आहे. नेक्स्ट टाइम तरी आलो. आणि काशीला यायला मला नेहमीच आवडतं. गंगा आरती नाही झाली तर नाही झाली एवढा काय नाही. ठेविल्याने ते तैसेचे राहावे चित्ती असं राहावे. समाधानी काशी झाली बाबा. आता विठोबा झाला. आता फोटो लागले. हर हर गंगे. आता आपण इकडून निघूया आणि डायरेक्टली आता आपण भेटूयात जेवण खावण झाल्यानंतरच. पहिले तर मी क्षमस्व माफी मागतो कारण मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्यामुळे मला कोणतंही शूट करता आले नाही. काशीमधून आपण डायरेक्ट आता पोचलोय प्रयागराजला. 5 तासाच्या प्रवासानंतर आपण प्रयागराजला पोचलोय. बघू शकता आमच्याकडे बस आहे. गंगाजल घेण्यासाठी घरी बाटली घेतली. तुम्ही बोलाल काशीमधून थेट प्रयागराजला कसा आला तर मोबाईलची बॅटरी खरंच डाऊन झालेली आणि चार्जिंग करायला मिळालं नव्हतं. खूप दमलेलो थकून गेलेलो. काशीमधनं मी तिकडून निघालो तर जेवलो आणि थकून गेलेलो. हीट जास्त होती त्याच्यामुळे मी झोपून गेलो. आणि बघतो तर प्रयागराजच्या वाटेवर बस होती आमची. तर मोबाईल चार्जिंग वगैरे करून घेतला. आता पोचलोय. पोचल्यानंतर ही तुम्ही व्हिडिओ बघताय. प्रयागराज गंगा यमुना सरस्वती. गंगा आणि यमुना इथे दृश्य स्वरूपात दिसतात आणि सरस्वती मात्र लुप्त आहे. तुम्हाला माहिती आहे महर्षी वेद व्यास यांच्या शापामुळे ती लुप्त झाली होती. परंतु इकडे ती आहे अशी हिंदूंची धारणा आहे. आणि इकडे ती होती. गंगा यमुना सरस्वती यांचं पवित्र संगमयाने इकडे स्नान केल्यानंतर तुमची समस्त पापं धुवून निघतात अशी धारणा आहे सर्वांची. आपण पवित्र जल घेणार आहोत. ही 40 रुपयाला भेटते इकडे. ते काका विकत होते. चला आता बघूया पुढचा प्लॅन कसा आहे. प्रयागराजमध्ये फिरतोय आपण. बघू शकता पाण्याची बॉटल घेतली आणि आपण रोट्या घेतल्यात. रोज राईस खाऊन आता कंटाळा आला. घरच्या जेवणाची आठवण यायला. जेवण चांगलं आहे पण जेवणामध्ये राईस रोज खाऊन आता खरंच कंटाळा आला आहे. त्याच्यामध्ये आपण रोट्या घेतल्या. आता जेवू. आज आपण काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. पहिले तर गंगा स्नान केलं. काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. फार सुंदर दर्शन झालं. त्याच्यानंतर आपण दशाश्वमेध घाटाकडे गेलो. बोटिंग केली. जेवलो. तुम्ही या काशीमध्ये बनारसी पान जेवण स्वीट सर्व चांगला मिळतो. इवन संपूर्ण भारतातच चांगला मिळतो. त्याच्यानंतर वेळ कमी असल्यामुळे आपण
गंगा आरती न बघता प्रयागराजला आलो आहे. प्रयागराजमध्ये उद्या आपण स्नान करणार आहोत. गंगा यमुना सरस्वती यांच्या पवित्र संगमात आपण स्नान करणार आहोत. आता चालू जेवायला. आजची ही व्हिडिओ किंवा आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या सुदर्शन म्हात्रे ब्लॉग या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत म्हणजे तुमचं आमचं नातं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.